बनवते पॅटीस। त्याच्यामध्ये टाकते मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल, बडीशेप, धणे वाटून घेतले आणि हिरवी मिरचीचा ठेचा, लाल तिखट, मीठ चवीनुसार, गरम मसाला, हळद चांगले मिक्स करून घेते। वाटाणे आणि बटाटे, चाट मसाला, आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेते। ही आपली पॅटीसची भाजी रेडी झालेली आहे। पॅटीसची भाजी रेडी आहे। आता आपण पॅटीससाठी पीठ भिजवून घेऊया। त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि तेल, 1 चमचा तेल। हे बघा, पिठाचे आपण गोळे करून घेतलेले। आता आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊया। अशा पोळ्या लाटून घेते। अशा आपण सगळ्या पोळ्या 7-8 लाटून घेऊया। हे बघा, आपण 7-8 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता ह्याला आपण कॉर्नफ्लॉवरचं रोल लावून, कॉर्नफ्लॉवरचं रोल चांगला लावून घेते। कॉर्नफ्लॉवर रोल लावून मैदा घालून चांगलं थोडासा मैदा घालून हे करून बाकी सगळ्या पोळ्या अशाच करून लावून घेते। बघा, आपण हे सगळ्याच्या लावून घेतल्या आहेत। आता आपण याला अशी फोल्ड करूया दोन्ही बाजूने आणि असे आणि असे। आता ही फोल्ड करून घेतल्या तर लाटून आपण याला लाटून घेते। चांगले लाटून घेतले। आता एक साईडने असं कापून घेते। हे बघा, आपण हे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आपला मसाला भरूया। त्याच्यामध्ये आपण हे बटाटे स्पिलिंग करून साईडने त्याला पाणी लावून चांगलं पाणी लावून त्याला फोल्ड करून घेऊया। हे बघा, याला असं आपण चांगलं साईडने लावून घेऊन त्याला मस्तपैकी बनवून घेऊया। हे आपले पॅटीस रेडी आहे। हे बघा, आपले पफ हे तळून रेडी झालेले आहेत। असेच मी सगळे करून घेते। पफची रेसिपी माझी रेडी झालेली आहे।